CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। विदर्भाची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव येथे पालखीच्या मार्गावर म्हणजे खामगाव ते शेगाव या मार्गावर मागील 9 वर्षांपासून ठाणे मुंबई येथील भाविक प्रत्येक वर्षाच्या डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात 17 किलोमीटरची पायवारी करत असतात। या वारीचे हे 9वे वर्ष होते। या वारीत जवळपास 250 पेक्षा जास्त पायदळ वारीत भाविक भक्त हे सहभागी झाले होते। आज सकाळी 6 वाजता सुरू झालेली ही पायदळ वारी जवळपास 11 वाजेच्या दरम्यान शेगावात पोहोचल्यानंतर समारोप झाला। मुख्य म्हणजे यावेळी या वारीत यावर्षी अमेरिकेतून ठाणे येथील रहिवासी असलेली महिला भाविक देखील सहभागी झाली होती। आम्हाला खूपच चांगले अनुभव या पदयात्रेच्या उपक्रमात आले। आजच्या पदयात्रेच्या उपक्रमात एक आलेला अनुभव, एक रेणुकाताई गचके नावाच्या 75 वर्षाच्या गजानन भक्त आहेत। त्या गोरेगाव इथे राहतात। गोरेगाव उपासना केंद्रातून त्यांच्याबरोबर यायला कोणी सोबत नव्हतं। त्यांची खूप इच्छा होती की या पदयात्रेला यावं, म्हणून त्यांनी 3-4 वेळा आम्हाला फोन केला आणि विनंती केली होती, पण काही मार्ग सापडत नव्हता। पण नंतर मग त्यांची मुलगी जी अमेरिकेत राहते ती इथे आली आणि मग आल्यावर आईशी तिचं बोलणं झालं आणि मग त्या मुलगी तयार झाली की तुला एवढी इच्छा आहे महाराजांच्या दर्शनाची, पायीवारीची, तर मी तुझ्याबरोबर येईन। आणि ती मुलगी आणि आई अशा दोघीही पदयात्रेला आल्या आणि खूप छान त्यांनी पदयात्रा केली। काही त्यांना त्रास वगैरे झाला नाही। खूप समाधानी होत्या दोघीही। असा एक चांगला अनुभव आला आणि त्यामुळे काहीतरी भक्तांसाठी आम्ही या उपक्रमातून करू शकलो याचं आम्हालाही एक प्रकारचं समाधान मिळालं। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।